नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये नवीन विषय तुमच्या पुढे आहेत. मग या नवीन विषयांसाठी कोणकोणते बुक्स विकत घ्यायची, नवीन पॅटर्न नुसार कोणती बुक्स आहेत. आता मराठीमध्ये चालू ठेवू की आता हिंदी ऑथर वापरायला सुरू करू, कारण खूप सारे जण म्हणत आहेत की हिंदीमध्ये खूप छान छान पुस्तके अवेलेबल आहेत, जसे की मराठीमध्ये नाहीयेत. किंवा आता नवीन पॅटर्न नुसार जे पुस्तक आहेत ते खूप सारे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आलेत, मग मराठी यूज करू का नको, असा संभ्रम खूप जास्त मुलांच्या मनामध्ये आलेला असेल. परंतु या व्हिडिओमध्ये तेच कन्फ्युजन दूर करायचंय. कोणत्या तिन्ही लँग्वेज मध्ये कोणते बुक्स चांगले चांगले अवेलेबल आहेत यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. मग काही सब्जेक्टचे नवीन पॅटर्न नुसार आलेत का, किंवा जुन्या पॅटर्न नुसार बुक आहेत परंतु आपल्याला यूज करता येऊ शकतात का, ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. प्रथम आपण 6 सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्टची नावं पाहूया, कारण आता नवीन आहात, नवीन नवीन तुम्हाला सब्जेक्टची नावंही लक्षात राहत नाहीत. रसशास्त्र, द्रव्यगुण आणि स्वस्थवृत्त, त्याचबरोबर तुम्हाला संहिता, रोगनिदान आणि आगततंत्र, ही 6 सब्जेक्ट आहेत. यामधील आगततंत्र आणि संहिता यासाठी सिंगल पेपर असतो, बाकी सर्व यांना पेपर 1 आणि पेपर 2 असतो मित्रांनो. ठीक आहे. यानंतर आता आपण रोगनिदानचे पुस्तक पाहूया की रोगनिदानसाठी कोणकोणते यूज करू शकतो. सर्वात प्रथम पहिला मान मराठी मुलांना, मराठी पुस्तक कोणतं यूज करायचं. मराठी पुस्तक सुभाष रानडे सर, त्याचबरोबर कळसकर सर यांनी नवीन पॅटर्न नुसार बुक बनवलं आहे रोगनिदानचं. जो एनसीआयझमचा नवीन पॅटर्न आहे त्यानुसार कळसकर सर आणि रानडे सरांचं हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही एकदम व्यवस्थित सिलेबस नुसार दिलेलं आहे. ठीक आहे. परंतु काही जण काय की पेपर 1 हा बेसिक साठी शिकतात आणि पेपर 2 साठी काय चिकित्सा यूज करतात. य जोशी यांचं येल्लो पुस्तक आहे, जे फायनल इयरचं असतं, परंतु त्याच्यामध्ये व्याधी खूप छान प्रकारे एक्सप्लेन केल्या, त्या तुम्ही एकदम छान प्रकारे वाचू शकता, एक्झाम मध्ये लिहू शकता. ठीक आहे. मग रोगनिदानमध्ये काय असतं की पेपर 1 मध्ये पूर्ण बेसिक असतं, निदान पंचक असतं, षटक्रिया काल, हे सर्व बेसिक शिकायचंय. रोग परीक्षा, रोगी परीक्षा, आणि त्याच्याबरोबर जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला व्याधींचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग काही जण काय करतात, ते बेसिक पार्ट साठी हे बुक यूज करतात, कळसकर सरांचा, रानडे सरांचा, आणि पार्ट 2 साठी यग जोशी सरांचं यूज करू शकतात. तुमची मर्जी आहे, तुम्ही दोन्ही पार्ट साठी रानडे सर आणि कळसकर सरांचं यूज करू शकता, किंवा सेकंड पार्ट साठी तुम्ही यग जोशी यांचं काय चिकित्सा बुक यूज करू शकता. त्याचबरोबर हिंदी पुस्तक आपल्या पुढे आहे रोगदानसाठी, नवीन पॅटर्न नुसारच हे पण आहे. डॉक्टर मनीषा गुर्जर आणि श्यामवीर घुरेया यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर इंग्लिश बुक तुम्हाला बॅडगी यांचं इंग्लिश बुक तुम्हाला मिळणार आहे. तिन्ही विषयांचे बुक तुमच्या समोर आहेत, तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर आगततंत्र, आगततंत्र एवं विधिवैद्यकीय. आगततंत्रासाठी कोणकोणते बुक यूज करायचे सर, मराठी बुक अवेलेबल झाली आहेत का. हो, हे जे पुढे तुमच्या 2 पुस्तकं दिसत आहे ती मराठी बुक आहेत. सुभाष रानडे सर बरोबर आनंद कुलकर्णी यांच्या दोघांनी मिळून हे खूप छान पुस्तक तयार केलेलं आहे. मग आगततंत्रच्या नवीन पॅटर्न नुसार मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्ही या पुस्तकामध्ये कव्हर होत आहे. त्यामुळे मराठी मुलांनी हे परचेस करू शकता, यानुसार सिलेबस नुसार अभ्यास करू शकता. त्याचबरोबर सर मराठी बुक्स पहिले कोणकोणते होते याच्यामध्ये, अचल यांचं बुक, अचल यांचं बुक वापरण्यासाठी एकदम सुंदर आहे, परंतु आता नवीन पॅटर्न नुसार ते अपडेट झालेलं नाहीये. एक मिनिट. त्याचबरोबर सिंघाल यांचं फॉरेन्सिकचं आणि सिंघाल यांचं टॉक्झिकॉलॉजीचं बुक एकदम डिटेलमध्ये छान आहे, परंतु नवीन पॅटर्न नुसार नाहीये. त्यामुळे तुम्ही रानडे सरांचं परचेस करू शकता. त्याचबरोबर याचं इंग्लिश एडिशन आणखी एक आहे आपल्याकडे, दीपक यादव प्रेमाचंद यांनी एडिट केलेलं, आणि डॉक्टर जिन्ना यांनी लिहिलेलं हे पुस्तक, हे पण तुम्ही यूज करू शकता. परंतु मराठी असाल तर तुम्ही डायरेक्टली डॉक्टर रानडे आणि आनंद कुलकर्णी यांचं तुम्ही यूज करून टाका. पुढे सर आणखी आगततंत्रासाठी आणखी बुक्स आपल्याकडे आहेत. हिंदी बुक्स, आता हे पण इंग्लिश बुक आहे, फर्स्ट एडिशन याचं बुक आहे. ज्योती मॅडम यांचं बुक आहे, ज्योती मॅडम यांचं बुक यूज करू शकता. त्याचबरोबर हिंदीसाठी बुक्स तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत, प्रवीण कुमार प्रजापती सर यांचं पुस्तक हिंदीसाठी. त्याचबरोबर आगततंत्र टॉक्झिकॉलॉजी सीमा यादव मॅडम यांचंही बुक यूज करू शकता. मराठीसाठी रानडे सरांचं, आणि बाकी भाषांसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही जर मराठीमध्ये पेपर लिहिता तर सध्या तरी रानडे सरांचं ठीक आहे. कारण पहिले काय करायचे की आगततंत्र आयुर्वेदा पार्टसाठी वेगळं पुस्तक यूज करायचे. त्याचबरोबर जो मॉडर्न पार्ट आहे त्यासाठी सिंगल यूज करायचे. परंतु आता पूर्ण सिलेबस नुसार तुम्हाला अभ्यास करायचा तर रानडे सरांचे चांगले, आणि सिलेबस नुसार जर तुम्हाला हिंदी आणखी एक पाहिजे असेल तर यशवंत म्हणून पुस्तक आहे, तो पण छान आहे आगततंत्रासाठी. त्याच्यानंतर हिंदी,
हिंदी अगत्यंतरासाठी पुन्हा प्रवेश कुमार शर्मा यांचं पण पुस्तक छान आहे. नवीन पॅटर्न नुसार हे पुस्तक आलेलं आहे. यूज करू शकता टॉक्झिकोलॉजीचं, फॉरेन्सिक आणि टॉक्झिकोलॉजी. त्याच्यानंतर पुढे रसशास्त्राकडे जायचं आपल्याला. रसशास्त्रासाठी कोणकोणतं यूज करायचं सर? रसशास्त्रासाठी मराठी बुक अजूनही मार्केटमध्ये आलेलं नाही. एक बुक आलेलं आहे पल्लवी भांगे मॅडमचं, ते तुम्ही यूज करू शकता मराठी रसशास्त्रासाठी. परंतु पहिलीही बुक रसशास्त्राची छान आहेत, नवीन पॅटर्ननुसार आलेली नाहीत अजून. जसं की भेसजच्या कल्पनासाठी यूज करायचंय, तर हे वैद्य ओमप्रकाश ताळोकर सरांचं हे पुस्तक भेसजच्या कल्पनासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने छान आहे. फक्त हे नवीन पॅटर्ननुसार पुस्तक नाहीये. ह्या पुस्तकासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की सिलेबस कॉपी जवळ ठेवून याच्यामध्ये सिलेबस कॉपी मधले पॉईंट शोधावे लागतील आणि त्यानुसार अभ्यास करावा लागेल. आणि जर तुम्ही आयुर्वेदा मराठीचे कोर्स परचेस करणार असाल तर तुम्हाला कोणतेही बुक परचेस करायची गरज नाही. तुमच्या नॉलेजसाठी तुम्ही बुक परचेस करू शकता, परंतु आपल्या नोट्सच्या बाहेरचा प्रश्न नसेल, एकदम इझी पद्धतीने नोट्स मिळतील. त्याचबरोबर रसशास्त्रासाठी हे झालं बेसिकची कल्पना. हे आपल्या साठे सरांचं आपल्याला रसशास्त्रासाठी पुस्तक पण छान आहे. नवीन पॅटर्न नुसार हे बुक नाहीये, परंतु तुम्ही याच्यामध्ये बरेचसे पॉईंट याच्यामध्ये 95% 90% याच्यामध्ये पॉईंट कव्हर होतात. फक्त सिलेबस कॉपी मधून याच्यामध्ये तुम्हाला शोधावे लागतील. सोप्या भाषेमध्ये याच्यामध्ये लिहिलेले आहेत. किंवा रसशास्त्रासाठी तुम्ही मनीषा जोशी मॅडमचंही यूज करू शकता, परंतु नवीन पॅटर्न नुसार नाहीये. नवीन पॅटर्न नुसार फक्त एकच बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पल्लवी भांगे मॅडम यांचं. परंतु मी पूर्ण पुस्तक आणखी रीड केलेलं नाही. हे पुस्तक मी रीड केलेले आहे. याची भाषा एकदम चांगली आहे. किंवा मनीषा जोशी मॅडमचंही खूप छान पुस्तक आहे. त्यानंतर पुढे इंग्लिश बुक कोणकोणते सर रसशास्त्रासाठी? इंग्लिश बुक त्याचबरोबर इंग्लिश बुक मध्ये तुम्हाला मिळेल ज्योती शर्मा यांचं बुक, परंतु याचा फक्त आणि फक्त सेकंड पार्टच मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फर्स्ट पार्ट मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. ज्योती शर्मा यांचं हिंदी बुक पण आहे. सॉरी, दोन्ही पण इंग्लिश बुक होते. त्यानंतर त्यानंतर आपल्याला हिंदी बुकसाठी आपल्याला रसशास्त्रासाठी पूर्ण नवीन पॅटर्न नुसार अंकित गुप्ता सरांचं पुस्तक यूज करू शकता, किंवा इंग्लिश बुक यूज करायचे तर हे दोन्ही पुस्तक छान आहेत. हे पुस्तक सध्या जास्त जण यूज करत आहेत, विनय कुमार सरांचं. त्याचबरोबर हेही पुस्तक इंग्लिश मधलं नवीन पॅटर्न नुसार अनुरूपा मॅडम यांचं आहे. ठीक आहे. हे इंग्लिश आणि हिंदी वाल्यांसाठी पुस्तक आहे. मराठी वाल्यांसाठी रसशास्त्रासाठी एक तर आता तुम्ही ओल्ड पुस्तक आहे तेच यूज करू शकता. ओल्ड पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सिलेबस कॉपीनुसार पॉईंट शोधून लिहायचे, आणि ते करणं होत नसेल, कसं शोधायचं, कसं बनवायचं, रेडीमेड नवीन सिलेबस नुसार मराठी भाषेमध्ये नोट्स बनवून मी तुम्हाला देईल. फक्त आणि फक्त तुम्हाला आयुर्वेदा मराठीचा कोर्स परचेस करावा लागेल. त्यामध्ये पूर्ण लेक्चरही मिळतील, नोट्सही मिळतील. किंवा इतरही सब्जेक्टचे जर तुम्हाला कोणते पुस्तक घेऊ काय कळत नसेल, डायरेक्टली आयुर्वेदा मराठीचा लॉन्च झाल्यानंतर कोर्स परचेस करा. तुम्हाला एकदम इंटरनल वाईज कोर्स चालेल. त्यानुसार तुम्हाला नोट्सही मिळतील. म्हणजे तुम्हाला बाहेरचं काहीच वाचायची गरज नाही. तुम्हाला जर नॉलेजसाठी वाचायचं आहे तर तुम्ही यूज करू शकता, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एनसीएझम नुसार आपण नोट्स मध्येच कव्हर करतो. स्वस्त वृत्तमध्ये पाहूया कोणकोणते बुक आहेत. स्वस्त वृत्तमध्ये मराठी बुक आता न्यू पॅटर्न नुसार अवेलेबल झालेलं नाही आहेत. हिंदी बुक सांगतो कोणकोणते. हिंदी बुक मध्ये सर्वेश कुमार अग्रवाल सरांचं बुक आहे. त्याचबरोबर प्रभात कुमार तिवारी सरांचं बुक आहे. त्याचबरोबर प्रभात तिवारी यांचंही आणखी एक दुसरंही बुक आहे, ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पण त्यांचे बुक आहेत. हे चोखंबा पब्लिकेशनचं हिंदी बुक स्वस्त वृत्तासाठी तुम्हाला बघायला मिळेल नवीन पॅटर्न नुसार. हे स्वस्त वृत्त पात्रीकर मॅडमचं बुक, हे सरांचं विजय पात्रीकर सरांचं बुक. विजय पात्रीकर सरांचं बुक आहे ते तुम्ही जुन्या पॅटर्न नुसार आहे, परंतु तुमचे मोस्ट ऑफ द पॉइंट्स याच्यामध्येच कव्हर होऊन जातील. ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला फक्त एकुलतं एक हेच पुस्तक सध्या मिळणार आहे. आणखी मार्केटमध्ये आलं नाहीये. आलं तर मी तुम्हाला अपडेट देतो. किंवा तुम्हाला जर हिंदीमध्ये यूज करायचे तर आणखी इंग्लिश बुक आहे. इंग्लिश बुक पण आहे तुम्हाला बर्गले सरांचं. त्याचबरोबर तुम्हाला हिंदी बुक यूज करायचं चोखंबा पब्लिकेशनचं दुसरं एक आहे निधी गुप्ता आणि मनीषा अग्रवाल मॅमचं हे बुक आहे. हे बुक तुम्ही यूज करू शकता. निधी गुप्ता आणि त्याचबरोबर मनीष अग्रवाल सरांचं हे पुस्तक हिंदी वाल्यांसाठी चांगले. मॉडर्न पार्ट याच्यामधून तुमचा कव्हर होऊ शकतो मराठीवाल्यांना, परंतु जो आयुर्वेद पार्ट आहे ते ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये दिलेला आहे. तो तुम्हाला पात्रीकर मध्ये छान प्रकारे दिलेला आहे. काहीच होत नसेल, आपल्या कोर्समध्ये पूर्ण तुम्हाला मराठी हिंदी जे काही बुक्स आहेत सर्वांचा सार मिळून तुम्हाला मराठीमध्ये नोट्स तयार करून मिळणार आहेत. त्याच्यामुळे कोणतं बुक यूज करावं याचा संभ्रम तुम्हाला, जर तुम्ही वन पॅक कोर्स घेणार असाल तर राहणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सर द्रव्यगुणसाठी काय यूज करायचंय?
मराठी मुलांनी द्रव्यगुणसाठी यूज काय करायचं? नवीन बुक आलंय का सर मार्केटमध्ये? हो. देशपांडे सरांचं नवीन बुक मार्केटमध्ये आलेलं आहे. या छोट्या साईज मध्येच बुक अवेलेबल आहे. या छोट्या साईज मध्येच तुम्हाला देशपांडे सरांचे नवीन 2 पेपर 1 आणि पेपर 2 चे बुक मिळून जातील. भाग 1, भाग 2 ते परचेस करा. भाग 1 मध्ये पूर्णपणे बेसिक असतं द्रव्यगुणचा जो पदार्थामध्ये शिकले तुम्ही. रस, वीर्य, विपाक, प्रभाव, गुण हे सर्व गोष्टी आणि पेपर 2 मध्ये सगळ्यात सगळे प्लांट आपल्याला शिकायचे. मग हे दोन्हीही देशपांडे सरांनी एकदम छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ते बुक तुम्ही पाहू शकता आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने न्यू सिलेबस नुसार हे बुक आलेले आहेत मराठी स्टुडंटसाठी. त्याचबरोबर तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे तर तुम्ही वैद्य पाटणकर सरांचे काही बुक्स यूज करू शकता. त्याच्यामध्ये सर्व द्रव्य कसे यूज करायचे त्यांची खूप छान माहिती दिलेली आहे. परंतु नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर वाचायचे तर देशपांडे सरांचे परचेस करा आणि यूज करा. खूप छान लिहिलेलं आहे. आणि जर आयुर्वेद मराठीमध्ये तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला त्याच्या नोट्सही मिळणार आहेत. ठीक आहे. तर आता त्यानंतर हिंदी बुक कोणतं असेल द्रव्यगुणसाठी? प्रभात कुमार श्रीवास्तव त्याचबरोबर वैद्य सोनिया धीमान यांचे नवीन पॅटर्न नुसार बुक मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत. संहितासाठी कोणतं यूज करायचं सर? संहितासाठी नवीन पॅटर्न नुसार कोणते बुक नाहीये आणि नवीन पॅटर्न नुसार घेण्याची काही गरजही नाहीये. संहितासाठी मराठी मुलांसाठी ही वैद्य विजय शंकर काळे सरांचं बुक बेस्ट आहे. जे तुम्ही फर्स्ट इयरला त्याच्यातले पहिले 12 चॅप्टर यूज केले म्हणजे 12 चॅप्टर वाचले त्याच्यानंतर आता तेच पुस्तक तुम्हाला कामाला येईल आणि पुढचेही चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील मराठी मुलांसाठी. कारण मराठी मुलांसाठी दुसरा ऑप्शन नाहीये. शंकर काळे यांचं बुक बेस्ट आहे. जेवढे गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. नवीन पॅटर्न नुसार बुक नाहीये परंतु सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच्यानंतर जर हिंदी बुक जर पाहिजे मराठीच बुक तुम्हाला योग जोशी सरांचंही मिळून जाईल. योग जोशी सरांचंही बुक तुम्ही यूज करू शकता. हिंदी जर पाहायचंय तर ब्रह्मानंद त्रिपाठी सरांचं पुस्तक बेस्ट आहे. जे हिंदी भाषिक आहेत त्यांनी हेच पुस्तक यूज करा. एकदम छान कंटेंट याच्यामध्ये यूज केलंय. खूप सारे मराठी मुलंही हे पुस्तक यूज करतात. फक्त ज्यांना मराठीमध्ये पेपर लिहायला म्हणजे हिंदीमध्ये पेपर लिहित नाहीत पण मराठीमध्येच लिहायचंय, मराठीमध्येच वाचायचंय ते काळे सरांचं यूज करू शकता. परंतु ज्यांना जमेल ते हे ब्रह्मानंद त्रिपाठी सरांचं बुक यूज करू शकतात. खूप छान माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर इंग्लिशसाठी आपल्याला पाहायचंय शशिरेखा यांचं डॉक्टर शशिरेखा यांचं बुक इंग्लिश मीडियमची मुलं यूज करतात. ठीक आहे. संहिता अध्ययन हे सर्व सब्जेक्टचे बुक आपल्या पुढे दिलेले आहेत. ठीक आहे. सर्व सब्जेक्टचे बुक तुमच्या पुढे मी सांगितले मराठीसाठी. फक्त मराठीसाठी रसशास्त्रासाठी नवीन बुक अवेलेबल नाहीये. त्याच्यासाठी आपण साठे सरांचं यूज करू शकतो. त्याचबरोबर ओमप्रकाश सरांचं यूज करू शकतो किंवा आपल्या नोट्स तुम्हाला एकदम सफिशियंट राहतील. काही काळजी करायची गरज नाहीये. द्रव्यगुणसाठी देशपांडे सरांचं घ्या. रोगज्ञानसाठी रानडे सरांचं पुस्तक खूप छान आहे. पेपर 1, पेपर 2 किंवा पेपर 2 साठी तुम्ही काय चिकित्साचं योग जोशी सरांचं यूज करू शकता. त्याचबरोबर आता स्वस्थ वृत्तासाठी मराठी पुस्तक अवेलेबल नाहीये परंतु पात्रीकर यांच्या पुस्तकातून तुम्ही बऱ्यापैकी सर्वचे सर्व कव्हर करू शकता. म्हणजे मराठी आणि मॉडर्न पॉइंट्स. ठीक आहे. पेपर 1 मध्ये पूर्ण स्वस्थ वृत्त, स्वस्थ वृत्तमध्ये रसायन, त्याच्यानंतर ऋतुचर्या, दिनचर्या हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचं. पेपर 2 मध्ये थोडंसं मॉडर्न पार्ट आहे तुम्हाला जसं की पब्लिक हेल्थ शिकायचंय तुम्हाला, मदर अँड चाइल्ड हेल्थ शिकायचंय, एन्व्हायर्नमेंटल वेस्ट शिकायचंय, सॉलिड वेस्ट शिकायचंय, वॉटर पोल्युशन शिकायचंय. या सर्व गोष्टी पेपर 2 मध्ये तुम्हाला व्यवस्थित काही वेगवेगळ्या बुक्समध्ये मिळतील किंवा नाहीच भेटल्या तर आपलं टीम आयुर्वेदा मराठी तुमच्यासाठी नक्कीच अवेलेबल असेल. पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जॉइन करू शकता. थँक यू.